बीडच्या गढी पुलावरती 26 तारखेला भीषण अपघात झाला आणि यामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। यातीलच एक 37 वर्षीय तरुण दीपक सरोया यांचं देखील यामध्ये निधन झालं होतं। मी त्यांच्या घरी पोहोचलोय, त्यांचे कुटुंबीय सुद्धा आपल्या सोबत आहेत। मात्र या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर त्यांचं घर हे अगदी पत्र्याचं आहे। अतिशय बिकट अशा परिस्थितीतून हे संपूर्ण कुटुंबाला ते सांभाळत होते। या ठिकाणी ते एका खाजगी बँकेमध्ये नोकरी करून शिपायाची त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका ते भागवायचे। मात्र आता इथे जर पाहिलं तर अतिशय गंभीर परिस्थिती बनलेली आहे। त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे एक भाऊ आहेत आणि त्यांची ही लहान लहान 2 मुलं आहेत। 2 मुलं आणि 1 मुलगी आहे, असे 3 लहान लहान चिमुकले आहेत। त्यांचं कुटुंब माझ्यासोबत आहे, बंधू आहेत। काय सांगाल 26 तारखेचा जो अपघात झाला ज्यामध्ये तुमच्या बंधूंचं निधन झालं, काय त्यामध्ये त्यांचा तर जीव गेला, आता घरातलं कोण बघतं त्यांच्या सगळ्या कुटुंबाचं? आमचं जे मेन घरचं करता धरता होतं, ते मेन माणूसच गेला. मेन जे पूर्ण कुटुंब बघायचं, तीच माणूस गेला. आता कसं आहे माहिती आहे का, आता ह्यांचं कसं आहे, आता ह्यांचा एक आधारच गेला घरच्यांचं का. तर ह्यांच्याकडं आता कुणी बघणार कुणी नाही आहे. तर आमची एक विनंती आहे की शासनाकडून जेवढी होईल तेवढं म्हणजे त्यांच्याकडं बघणं, हे आमची विनंती आहे. कसं आहे, आमची थोडं कसं आहे, आता 2 लेकरं, 1 मुलगी, त्यांचे आता कुटुंब बघणार कोण नाही. मेन करताच गेला माणूस. आता तुम्ही या गडी परिसरामध्ये राहताय, कारखान्याच्या परिसरामध्ये, तुम्हाला या ठिकाणी या घटनेनंतर भेटायला कुणी स्थानिकचे नेते किंवा जिल्ह्यातले कुणी आले होते का? म्हणून जरांगे साहेब आले होते. बाकीचे कुणी नाही आले. एक तहसीलदार आले होते फक्त काल. ते काहीतरी बँकेचं आणि आधार कार्ड ते त्यांचं झेरॉक्स घेऊन गेले. ते त्यांनी सांगितलेलं जेवढं होईन आमच्याकडून शासनाकडून मदत तेवढी आम्ही करू. तेच माझ्यासोबत त्यांचे लहान लहान मुलं सुद्धा आहेत। या ठिकाणी त्यांचा मुलगा आहे। कितवीला आहेस तू? चौथीला. पप्पा तुला काय बोलून गेले होते ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी, आणि काय कितवीला तू शिकतोयस आणि तुला काय आणून द्यायचे ते? डब्बा आणून द्यायचे, बॉटल आणून द्यायचे आणि काय नाही. काही सांगितलं होतं तुला, बोलणं झालं होतं त्या दिवशी पप्पा इथून गेले? नाही. मग त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आहेत। त्यांना अक्षरशः अश्रू अनावर होतात, कारण एवढी लहान लहान मुलं आता हे सोडून गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या पश्चात ही लहान लहान मुलं त्यांच्यावरती जबाबदारी। काय सांगाल, तुमचे पती गेलेले आहेत, सरकारकडे प्रशासनाकडे काय मागणी कराल? इतना बोलती है, मेरे पति हमें छोड़ के चले गए, मेरे छोटे छोटे बच्चे, मैं क्या करूं? मैं इनको लेके कैसा चलूं? मेरा सहारा कोई भी नहीं है अभी फिलहाल। करते करते मेरे वही थे जो कुछ था मेरा। इनको मैं लेके क्या करूं? अभी मेरा परिवार में कैसा चलाऊं? मेरे छोटे छोटे बच्चे जो सुबह काम पे गए तो आए नहीं, वो मेरे पास में ड्यूटी पे से चले गए। वो तो नक्कीच हे अश्रू आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये। आणि हा जो अपघात झालेला होता तो अपघात पाण्यामुळे झाल्याचा आता निष्पन्न झाला या अहवालातून, आणि प्रशासनाकडून असेल किंवा स्थानिक नेत्यांकडून असेल मदतीची आवश्यकता आहे। मात्र अद्यापपर्यंत या गेवराई तालुक्यातील असेल किंवा जिल्ह्यातील एकाही नेत्याने या अपघातग्रस्त कुटुंबियांची भेट घेतलेली नाही। ही खरं तर शोकांतिक आहे। हे सर्व कुटुंब आता उघड्यावरती पडलेत आणि यांना सरकार किंवा प्रशासन काय मदत करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड।